तर हा व्लॉग मी फ्रायडे इव्हिनिंगपासूनच सुरू केला होता. हा मी आता तुम्हाला फ्रायडे इव्हिनिंगला भेटते. तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की मी माझं इव्हिनिंग टू मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे. तर इव्हिनिंग जनरली एक स्लो इव्हिनिंग असते माझी. काही जास्त कामं नसतात. आता तुम्ही बघू शकता धुतलेले कपडे वगैरे काढले होते, ते सगळे आवरणं चालू आहे माझे. सो बेसिकली शांत असते, म्हणजे कॉफी घेणं, त्याच्यानंतर मग मुलांना तयार करणं, स्नॅक्स देणं. कधी मग चोकोस खातात ते, कधी दूध पितात, कॉफी पितात, किंवा काही नाही पण खात, असं पण होतं बरेचदा. तर स्लो इव्हिनिंग असते. ॲप्रॉक्सिमेटली 6:30 पावणे 7पर्यंत मग मी टोगोला आणि माझ्या मुलीला घेऊन खाली उतरते. माझा मोठा मुलगा ऑलरेडीच खाली उतरलेला असतो खेळण्यासाठी. सो इथे कपडे, चादरी धुतल्या होत्या. जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की माझा मोठा टास्क होता ब्लँकेट धुण्याचा. सो मॉर्निंगला ते धुवून झाले होते. 2 शिफ्टमध्ये धुतले, म्हणजे एकाच दिवसात माझे सगळे ब्लँकेट धुतले गेले होती. तर हे माझं एक ऑर्गनायझर आहे, ज्याच्यात मी ब्लँकेट सगळे घडी करून ठेवत असते, म्हणजे ब्लँकेटांचा पसारा दिसत नाही पलंगावर, आणि एक नीट अँड क्लीन बेडरूमला पण एक लूक येतं. सो दिवसभराचं जे काही पसारे असतात ते मी आवरून घेते एकदा. मग संध्याकाळचा दिवा लावणं, उदबत्ती लावणं, थोडंफार नमस्कार करणं, स्वतः तयार होणं, असं सगळं असतं. कारण एकदा 6-6:30 झाले की मग माझा पेट टोगो, तोही माझ्या मागे लागतो. ही एक्स्ट्रा चादर एक टीप आहे. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली, माझ्याकडे आता डॉग आहे म्हणून पण मी ही टाकते, किंवा तुमच्याकडे लहान मुलं असतील तर तुम्ही पण हे यूज करू शकता, की एखादी आपली जुनी चादर असेल ती आपण बेडवर टाकून ठेवू शकतो, जेणेकरून दिवसभरात समजा मुलं तिथे खेळत असेल, काही सांडवलं, तर ज्या चादरीवर आपण झोपतो ती चादर खराब पण होत नाही, आणि भरपूर दिवस नीट अँड क्लीन पण राहते. तर तुम्ही पण ट्राय करू शकता ही टीप. ही मला खूप जास्त युजफुल पडते. काही रूल्स आहेत की मी टोगोला जनरली बेडवर येऊ नाही देत. म्हणजे त्याला अलाउड नाही आहे बेडवर येणं. पण कधी कधी आता तोही लहान आहे, तर तोही कधी कधी मस्तीखोरपणा करतो. जेव्हा तो मस्तीमध्ये येतो तो चढतो बेडवर. सो मी काही जास्त असं अवॉइड नाही करू शकत, म्हणून मी ही चादर टाकून असते. रात्रीला संध्याकाळची काढून टाकते मी. आणि आता तुम्ही बघू शकता हे माझं इव्हिनिंगचं रुटीन आहे. मी अशी सिम्पल, खूप काही जास्त मेकअप वगैरे नाही करत. एक सिम्पल आपलं कॉम्पॅक्ट लावलं, काजळ लावलं, जमलं तर आयलायनर लावलं. केस बघा, मी तेच बघत आहे. प्रत्येक बाईची कहाणी आहे, केस गळतात ही. असे सेम माझी पण हीच आहे की माझे पण केस गळतात. सो मी ऑइलिंग वगैरे करत असते टाईम टू टाईम, पण गळतातच काही केलं. मे बी ते वेदरमुळे, हॉर्मोनल चेंजेस पण आपल्या बायकांमध्ये होत असतात, त्याच्यामुळे हे हेअरफॉल काही कमी होत नाही. पण खूप काही नाही आहे, पण ठीक आहे. आता हे जनरल माझं एक रुटीन असतं स्किन केअरचं, की थोडंफार टॅल्कम पावडर किंवा मग कॉम्पॅक्ट असं लावणं, काजळ, आणि आपलं सिम्पलचं तयार होऊन खाली जाणं. असं तुम्ही आता माझा बघाल, माझा लूक, आणि मला सांगा तुम्ही काय फॉलो करता, तुमचे स्किन केअर रुटीन कसं असतं, काय असतं. माझ्याशी पण शेअर करा तुम्ही सगळेजणं. तुमचं एक कमेंट आणि माझ्यासाठी खूप जास्त मोटिवेशन ठरतं. सो हे बेसिकचं माझं रुटीन आहे की मी संध्याकाळी छानशी तयार होते. दुसऱ्यांसाठी तयार न होता आपण एक स्वतःसाठी तयार व्हावं, असं मला वाटतं. एक छान वाटतं, एक फ्रेश वाटतं, एक पॉझिटिव्ह वाईब येते घरामध्ये, की आपण तयार झालो आहे, आपलं घर स्वच्छ आहे, आपण देवाजवळ दिवा लावला आहे, एक असं छान उदबत्तीचा किंवा धुपाचा सुगंध दरवळला आहे घरामध्ये. तर कसं एक मन असं प्रसन्न, मला तरी मन खूप जास्त प्रसन्न वाटतं. तर हा माझा लूक आहे. गुड मॉर्निंग, शुभ दिवसाच्या अशा शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. वेलकम बॅक टू द चॅनल फ्रेंड्स. मी भक्ती तुमचं माझ्या आणि आपल्या अशा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आत्ताचे वाजले सकाळचे 6:30. आय डोंट नो तुम्हाला किती दिसत असेल. 6:30 झालेले. टोगोला वॉक करून झाला आहे माझा, आणि काही बेसिक आपलं रोजचं रुटीन माझं असतं. आता मी थोडं गरम पाणी घेते, आणि जसं काही थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज मी तुमच्याशी इव्हिनिंग टू मॉर्निंग रुटीन शेअर केलं आहे. म्हणजे काल
आय मीन कालचा होता फ्रायडेच्या इव्हिनिंगपासून तर सॅटर्डेच्या मॉर्निंगपर्यंतचं मी रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. बेसिक कामांना सुरुवात झाली. आज मला माझ्या मुलीच्या शाळेत जायचं आहे, सो ब्रेकफास्टची सुरुवात लावून दिलेली आहे मी आणि गरम पाणी करायला ठेवलं आहे मी माझ्यासाठी. तर जसं जसं पुढे ब्लॉग जाईल तसं तुम्हाला समजेल. तर ब्लॉग स्किप करून बघू नका, पूर्ण ब्लॉग बघा. आय नो माझा ब्लॉग थोडा लेंदी झाला असेल तर मला प्लीज सांगा. तर तसं आपण ड्युरेशन थोडं शॉर्ट करायचा प्रयत्न करूया. आज मी अजून तुमच्याशी बऱ्याच गोष्टी शेअर करणार आहे. सो व्लॉग पूर्ण बघा, स्किप नका करू, एंडपर्यंत बघाल. आणि व्लॉगमध्ये कुठेही काही थोडं तरी आवडलं असेल तर एक लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज टाकेल तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. आणि बेल आयकनला पण प्रेस करायला दाबू नका, म्हणजे तुम्हाला बरोबर समजेल की मी हे व्हिडिओज टाकलेले आहेत करून. तर आता वेळ न वाया घालवता आणि जास्त गप्पा न करता आपण सकाळच्या कामांना लागूया. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मैत्रिणींनो सगळ्यांनाच. जसं मी बघते की आपल्या व्हिडिओजला वेगळे वेगळे प्रकारचे एज ग्रुप्स बघतात. सो सगळ्यांनाच विचारायचं असं होतं की तुम्हाला मॉर्निंग तुमच्या किती आवडतात, किंवा तुम्ही मॉर्निंग पर्सन आहात की इव्हिनिंग नाईट पर्सन आहात. मला माझ्या मॉर्निंग प्रचंड आवडतात. मी उठल्यानंतर खूप जास्त एक्सायटेड असते माझ्या मॉर्निंगसाठी. आणि मॉर्निंगचा काही वेळ हा माझा मी टाईम असतो, ज्याच्यात मी गरम पाणी पिते, त्याच्यात मी टोगोला वॉक करायला घेऊन जाते. सो बेसिकली तो माझा आणि टोगोचा वेळ असतो, कारण मग अख्खा दिवस आपण आपल्याच कामात बिझी असतो, मुलांचं करा, नवऱ्याचं करा, याचं. सो मॉर्निंग टाईम हा असा खूप जास्त फास्ट पण नाही, खूप जास्त स्लो पण नाही, पण एक छानसं रुटीन असतं. मी छान गाणे लावते. गाणे म्हणजे मी रामरक्षा लावते, मी विष्णू सहस्त्रनाम लावते, मी अथर्वशीर्ष लावते, गणपतीचे काही आरती लावते. मन कसं मस्त असं प्रसन्न वाटतं, मनाला छान वाटतं. एक मॉर्निंगला असे पॉझिटिव्ह गोष्टी असल्या डोक्यामध्ये की आपण आपली एक दिवसाची सुरुवात पण एक छान अशी पॉझिटिव्ह होते. तर आणि असं म्हणतात ना की तुम्ही जे मनात विचार ठेवता तेच तुमच्या स्वयंपाकात पण उतरतात. ते तुम्ही जे काही किचनमध्ये आपण जेव्हा किचनमध्ये काम करत असतो, आपण जे काही स्वयंपाक करत असतो ते आपल्या स्वयंपाकात पण ते वाईब्स जात असतात. सो तुम्ही असाही विचार, तुम्ही एक पॉझिटिव्ह विचार, एक प्रसन्न मनाने काम करायला सुरुवात केली, प्रसन्न दिवस वाटायला लागतो. आणि मग आपण जे काही मनातले विचार असतात ते आपल्या अन्नात पण उतरतात. त्यामुळे मग नेहमी आनंदाने स्वयंपाक करा. कधी असं होतं की राग आलेला असतो तर 10 मिनटं राग येऊ द्या, स्वाभाविक आहे तो, म्हणजे आपण माणूस आहोत, आपण ह्युमन बिंग्स आहोत, तर राग येणार. प्रत्येक इमोशन आपण फेस करणार आहे. प्रत्येक वेळेला आपण खुश असोच असं गरजेचं नाही आहे. पण जेव्हा राग येतो तेव्हा आपण थोडंसं बाजूला, म्हणजे तेव्हा तरी आपण किचनमध्ये काम नाही करावं, बाजूला बसावं, शांत बसावं. ते म्हणतात ना, चिंता होत असेल तर चिंतन करा. तर तुम्ही ज्या काही तुमचे आराध्य देवता असतील त्याचं चिंतन करा. तर माझ्यासाठी सगळ्यात छान गोष्ट असते तो म्हणजे माझा पेट. सो मी त्याच्यासोबत खूप आनंदात असते. एक पॉझिटिव्ह वाईब असतो माझ्यासोबत. तो सारखा लुडबुड करत असतो एका छोट्या बाळासारखा माझ्या मागे, आणि मी त्याला दाखवते, हे बघ कॅमेरा सुरू आहे, तुला सगळेजण बघत आहेत आणि बॅड बॉय म्हणत आहे करून. सो तो असाच लुडबुड करत असतो माझ्या अवतीभोवती. आणि ते बघा इतकी घाई सुरू होती माझी, त्याच्यात त्याची पण लुडबुड होती. ओके, सो आपण विचार करत होतो आपल्या पॉझिटिव्ह वाईब्सबद्दल. तर तुम्हाला नक्की आवडेल तुमच्याकडनं जाणून घ्यायला की तुमची मॉर्निंग्स कशा असतात, तुम्ही कशी सुरुवात करता मॉर्निंगची, तुमचं मॉर्निंग रुटीन कसं असतं, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आनंदात तुम्ही कसे राहता, तुम्ही स्वतःला आनंदात ठेवायला काय करता. जसं मी स्वतःला आनंदात
ठेवायला माझं थोडंफार असं असतं की टोगोसोबत टाईम स्पेंड करणं आहे. त्याच्यानंतर मला कुकिंग करायला फार आवडतं. मी किचनमध्ये नेहमी आनंदातच असते. मुलांसाठी छान छान गोष्टी करायला, नवऱ्यासाठी छान छान गोष्टी करायला आवडतात आणि स्वतःला छान ठेवायला आवडतं. छान ड्रेस घालायला, भले का आपण होममेकर असो ना, पण छान म्हणजे गाऊन घालण्यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही एक छानसं टी शर्ट पैजामा घाला किंवा तुम्ही ड्रेस घालत असाल, पंजाबी ड्रेस घाला, तर कसं आपल्याला पण छान वाटतं. मी कितीतरी बायकांना बघितलं आहे, म्हणजे मी चुकत पण असेल याच्यात, माफ करा मला, पण आपण गाऊन घालून राहतो. पण गाऊनपेक्षा तुम्ही ट्राय करू शकता की तुम्ही कधीतरी छानशी संध्याकाळी साडी नेसलात, छान तयार झाला आहात, तर त्यांनी एक वेगळीच आपल्याला वाईब येतं, एक वेगळंच फिलिंग असतं, एक छान वाटतं. म्हणजे आपल्याला पण छान वाटतं आणि आपल्यासोबतच्या लोकांना पण छान वाटतं. तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा मी सांगितलेल्या गोष्टी. आणि इथे माझं आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. जसं मी सांगितलं की मला जायचं आहे आज माझ्या मुलीच्या शाळेत, सो मला 10:30ला तिथे पोहोचायचं होतं. त्यामुळे माझी इतकी घाई धावपळ सुरू होती. सकाळी मुलांचा ब्रेकफास्ट, नवऱ्याचा ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर माझा ब्रेकफास्ट, म्हणजे माझा आणि नवऱ्याचा एकच ब्रेकफास्ट असतो. मुलांना मी आलू पराठे करून दिले होते आणि ही सगळी लंचची तयारी चालू होती. सो मुलांना आज गार्लिक मशरूम आणि गार्लिक मशरूम, पनीर मशरूम असं खायचं होतं. सो त्याची तयारी, प्लस आपली साधीशी वांगा, बटाटा, कॅप्सिकम आणि हे वाटाणा टाकून मी आमच्यासाठी भाजी केली होती, वरण केलं होतं आणि भात आणि पोळ्या, बस असा सिम्पलसा माझा लंच होता. आणि पण मी ब्रेकफास्ट पण नाही करू शकले कारण मला इतकी घाई झाली सगळ्या गोष्टी करता करता. सो मी डायरेक्ट मला कसंबसं मला पळावं लागलं शाळेमध्ये. सो मी आल्यानंतर डायरेक्ट ब्रेकफास्ट केला, मी लंचच केला. सो ही सगळी माझी अशी सकाळची पूर्ण धावपळ असते. सो आणि असा होता माझा छानसा दिवस. तुमच्या सगळ्यांशी बोलून, तुमच्या सगळ्यांशी शेअर करून मला इतका उत्साह येतो की रोज रोज मी असा विचार करत असते की आज काय कंटेंट घेऊन जाऊ की तुमच्यापर्यंत माझे छानसे कंटेंट पोहोचतील. तर प्लीज थोडंसं पण काही पण आवडलं असेल, काही पण छान वाटलं असेल तर मला एक कमेंट करा, लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला माहिती आहे तुम्ही बघत आहात, पण तुमचं एक लाईक, एक शेअर, एक सबस्क्राईब मला खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी देतं, खूप जास्त एनकरेजमेंट, मोटिवेशन देतं की मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओज घेऊन येऊ. टिल देन टेक केअर, बाय.